साहेबांनो बघा ना, हे पूजेचं जेवण एवढं उरलंय आणि हे मला देतात. आता माझ्याकडे का फ्रीज आहे का? मी उठून सुटून कधी पण गरम करून खायला. एवढं जेवण उरलंय? मग कोणी आलं नसेल ना जेवायला? नाही नाही, आमंत्रण दिली होती सगळ्यांना, मग एका दुसरं कोणतरी राहिलं असेल. आणि माणसं कमी जेवलीत ना, एवढी बाहेर ऑर्डर दिलेली, त्यामुळे अंदाज आला नाही. दरवर्षी आपणच बनवतो ना. राघव, तू नाही का किराणा आणत? म्हणजे प्रसादाच्या सामानाचं तूच बघतोस ना दरवर्षी. हो, पण यावर्षी पण प्रसादासाठी सामान देत होते ना ते. आपण केलं असतं ना मिळून जेवण, पण तुम्हाला ते नको होतं ना. मागवलं बाहेरून जेवण, आला अंगाशी. आता बघा तुम्ही उरलेल्या जेवणाचं काय करायचं ते. मग आता फेकून देतो. पण एवढं जेवण वेस्टेज झालं ना. मग दुसरा पर्याय काय? माझ्याकडे आहे पर्याय. काय काय काय? तुमची काही हरकत नसेल तर सांगा. सांगा ना. आता रस्त्यावर बरीच माणसं बसली असती जी उपाशी असते, त्यांना हे जेवण देऊयात ना आपण. ते एवढी मोठी पूजा केली सत्यनारायणाची, कशासाठी आपण पूजा करतो? पुण्य मिळवण्यासाठी ना, देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी. जेवण दिलं त्यांना, त्यांचं पोट भरलं तर पुण्य मिळेल आपल्याला. चांगली कल्पना आहे. म्हणजे बघा, सहस्रबुद्धे, मी आणि माझी बायको आमच्या हातून तुम्ही आणलेलं जेवण गरिबांमध्ये वाटलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही नाही, बिलकुल नाही. सकाळी तुमच्या बायकोचं रूप बघितल्यानंतर आता कशाला पण विरोध नाही करायचा. तुम्ही हे घेऊन जा. मी कंटाळलोय हो. जरा बघा ना तुम्ही. चांगली कल्पना चांगली आहे तुमची. हा, ते बघा काय ते. हो, ऐका, बघितलं, तुमच्या सोबत यायचं सोडून जबाबदारी झटकून गेले. बरं, तुम्ही दोघं जाताय ना जेवण वाटायला, मी पण येतो सोबत. नाही, तू कुठे येतोस? तू ड्युटीवर आहेस, तू थांब इथे. आम्ही आहोत ना दोघे, आम्ही करू. थांब तू. केस करणार कोणावर? नाही तर काय, वकील तो शेवटी. पोलीस पकडतील, पण कोर्टात काहीतरी खोटे पुरावे सादर करेल, मग सुटेल. एक वकीलच जर समाजाचं शोषण करत असेल तर लोकांनी जायचं कुणाकडे? आणि हेच शोषण एक नामवंत वकील राघव कर्णिक यांनी केलं. त्यांच्यावर हे आणि असे अनेक आरोप करण्यात आले. हो साहेब, फोन द्या. फोन द्या. अरे हेच ते राघव कर्णिक. हो साहेब, फोन द्या. आम्ही तर फक्त न्यूज बघतोय. जेवण वाढताय काय? ऑफिसात पाप करून इथे पुण्य कमवायला आलाय. बघा, हो, द्या ना त्यांचा फोन. दादा हे घ्या. तुम्ही मला कायदा शिकवू नका. एक लक्षात घ्या, तुम्ही वकिलाशी बोलत आहात. हा, तुमच्याकडे पुरावा नसताना तुम्ही कसं काय माझं नाव घेतलं तिथे? अहो, सरळ सरळ नाव घेतलं तुम्ही राघव कर्णिक म्हणून. माहितीये का तुम्हाला हे खरं आहे खोटं आहे हे पडताळून पाहिलंय तुम्ही? नाही. हे बघा, त्या मुलीने जर का तुम्हाला सांगितलं असेल ना, तर तिचं फक्त नाव घ्यायचं होतं ना. तुम्ही माझं नाव कसं काय जोडलं? अजून ही गोष्ट कोर्टामध्ये सिद्ध झालेली नाहीये, तुमच्याकडे कुठल्या गोष्टीचा पुरावा नाहीये. तुम्ही इतकी मोठी बातमी कशी काय अपलोड केली? अरे राघव, टीव्हीवर नाही दिसत आहे ते. आधीच्या आधी ते डिलीट करा, नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा ठोकेन मी तुमच्यावर. ऐक ना, कुठल्या चॅनलवर आहे बाळा? ते कुठल्या चॅनलवर नाहीये, ते सोशल मीडियावर. मग खूप जणांना दिसतंय का? प्रश्न तो नाहीये. ही बातमी पसरायची ती पसरणारच आहे. आणि कशा पद्धतीने दाखवतात बघ. काय रे देवा, कधी या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागणार आहे काय माहिती. आनंदी, मला चहा दे ग बाई, डोकं दुखायला लागलं माझं. दे. बरं झालं बाई. अहो, झालं बोललो. काय उपयोग नाही लोकांशी बोलून. यांना सरळ कोर्टातच खेचायला पाहिजे. काय झालं तुला? थोडं बरं नाही वाटत आहे. काय झालं? हा, आनंदी? ए बाळा, ए बाळा, ए राजा, ए राजा, आनंदी. अगं बाई, काय झालं? अगं सांग तरी. आनंदी, ए राजा, राघवा, काय झालं? ती कालपासून सांगत होती तब्येत बरी नाही, बरं नाही वाटत तिला. आनंदी, काय होत आहे? आनंदी, ए बाळा. आनंदी, आनंदी, काय ना परत उलटी झाली? हो, खूप त्रास होतो. बरं, तू ये जरा हवेत बस, ये आणि लिंबू पाणी पी. हे बाय माझे बाबा, हो तुम्ही काय करता स्वयंपाक घरात? अगं, दूध थंड करत होतो. ऐक बस. आनंदी,
बाळा थांब थांब थांब, तिला हवेत बसू दे जरा. बसू दे, मला एक खिडकी उघडू दे. बस 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 बस. आली हवा, हवा आली. ये बस. हे लिंबू पाणी पी. अगं बरं वाटेल तुला. नाही अरे मगाची ती लिंबू पाणी प्यायली आहे ना, तिला ते थंडगार दूध पिऊ दे, बरं वाटेल. ऐका ऐका माझं ऐका, ओकून ओकून डोकं दुखत असेल पोरीचं, ते बाजूला ठेवा, डोकं दाबत, डोकं तिचं दाबत. डोकं दुखतं म्हणून तर देतो हे लिंबू पाणी पी. नाही नाही, तू ना हे दूध पी, थंडगार बरं असतं. तिला ऍसिडिटी थोडी झाली, असं काय करताय तुम्ही? पुरुषांना अक्कल नसते हेच खरं. अरे बाबा नो, कोणी लिंबू सरबत देतंय, कोणी दूध देतंय, पोटात विरजण घालायचंय का तिच्या? हा? काय चाललंय तुमचं? ह्याने बरं वाटेल म्हणून. हा, नाही यांनी बरं वाटेल. थंडगार दूध आहे, हे बघ हे बघ हे बघ, गार आहे, छान माझा ऐक. बरं वाटेल. हे घे. थांबा थांबा, मला ना खरंच लिंबू पाणी पण नको. मग हे घे घे. की मला जे दूध तर बघ आली परत. कसं रे, कसं बाई. आनंदी, आनंदी. ऐका ऐका, काय तिला माहिती आहे का? प्रेग्नन्सी बद्दल सांगितलंस का तिला? आता कसं सांगेन मी तिला? अरे पण मग तिला हा त्रास जो होतोय तो कशामुळे होतोय तिला कळेल ना बाळा. अगं पण तिची अवस्था बघ, तिला ती शांत होते मग बोलतो मी तिच्याशी. पण आपल्याला त्रास का होतोय? आपल्याला कळलं तर आपल्याला त्रास कमी होतो ना. आनंदी, काही विचारलं का? काही नाही, पण बातमी पक्की आहे. हो, हा, आणि डोळ्याला लागल्यावर दूध कोण देतं कळतं का तुम्हाला? बरं वाटेल थंडगार दूध ते द्या पी. इकडे, मला नाही डोळे, मी पिऊ शकते. बरं तुला बरं वाटेल. आनंदी. आपण तेव्हा पुढे साखर ठेवूया. देवा, तुझ्या आशीर्वादाने हे गोड बातमी मिळाली. आता राघववरचं संकट सुद्धा असंच दूर कर. रमा, तू गेल्यानंतर तुझ्या घरात, तुझ्या संसारात काय होईल याची खूप काळजी वाटत होती ग. पण आनंदीने सगळं सांभाळून घेतलं आणि आज तिच्यामुळे इवल्याशा पावलांनी तुझ्या घरात आनंद येणार आहे. तुला पण आनंद झाला असेल ना. आणि तू जिथे कुठे असशील तिथून हे सगळं आनंदाने बघत असशील ना. अरे बापरे, चार्जिंगलाच नाही लावला फोन. आईचा मिस कॉल. इतके दिवसांनी आठवण आली आहे लेकीची. नाही पण काही महत्वाचं काम असेल तर करते फोन. ताई, ताई माहेरी फोन करायचा अजिबात विचार करायचा नाही. ताई, माझ्या ना आईचा फोन आला होता. ती वाट बघत असेल माझ्या फोनची. मला करू दे ना फोन. द्या ताई. ताई ऐका ना, गेले 4-5 दिवस माझा त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. ते ना मला करायचंय त्यांना फोन. निदान खुशाली तरी कळवते ना. त्यांना गरज असताना मी त्यांना फोन करत नाहीये. किती वाईट वाटेल त्यांना. द्या ना मला फोन. हो का? आणि आमचं काय ग? तुझ्या भावाने जे पराक्रम केलेत त्याच्यामुळे आम्हाला काय काय भोगावं लागतं हे काहीच कळत नाही तुला. उलट अशा वेळी ना तू स्वतः असा निर्णय घ्यायला पाहिजे होता की मी माझ्या माहेरच्याशी काही संबंध ठेवणार नाही. अजिबात फोन करायचा नाही घरी. तुला एवढं कळत नाही का? सून आहेस ना तू या घरची. ताई, या घरचा मान सन्मान ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असायला पाहिजेत ना तुझ्यासाठी. नंदू जर असा वागला असता ना तर माझ्या सासरच्या लोकांनी मला कायमचं माहेरी पाठवलं असतं. ताई, तुझ्या सासरच्यांनी तुला माहेरी पाठवलं नाहीये तरी तू आत्ता इथेच आहेस ना. तू कुठे जातेस? तुझ्या सासरी परत नाही. म्हणजे त्यांना तू माहेरी जाऊ नकोस असं सांगण्याची वेळच येणार नाही. कारण तू इतके दिवस इथे थांबलेस तर मला तर बहुतेक शंका आहे की तू कायमस्वरूपी इथेच थांबणार आहेस. वर्षा, आहे बघ तुझ्या आवडीची भाजी आणली. आगाऊपणा करू नकोस नंदू. आणि आमच्यामध्ये अजिबात पडायचं नाही. वर्षा, हे प्रकरण संपेपर्यंत तू तुझ्या घरच्यांशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये. अगं या घरची सून म्हणून एवढं तरी कर. एवढं सगळं प्रकरण होऊन सुद्धा आम्ही तुला तुझ्या माहेरी पाठवलं नाहीये कारण तू ह्या घरची आहेस. आम्ही तुला या घरचं मानतो.
मग तू एवढा तरी विचार कर वर्षा, करशील ना? का त्या हात जोडू तुझ्या समोर? ताई हे अति होतंय, तुझा अतिरेक जरा थांबव. नाही थांबवणार. अतिरेक हिच्या भावाने केलाय, एवढ्या खालच्या पातळीला गेलाय तो. ताई, दादावरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाहीये, म्हणून ते सगळे खोटे नाही ठरत. किमान काय खरंय काय खोटंय हे कळेपर्यंत तरी तू तुझ्या घरच्यांना अजिबात फोन करायचा नाही म्हणजे नाही. वर्षा, तू ताईचा विचार करू नकोस. तू आईला फोन लाव. आणि काय सांगू आईला? आजचा दिवस झाले, म्हणजे रात्री नीट झोपत नाही मी, उशीर होतोय मला. पण हे असं कधीच नाही झालं, उलट्या मळमळ. म्हणून आम्हाला असं वाटलं की डॉक्टरांकडे जावं आणि तुम्हाला विचारावं की बाळ. बरं, तुमचं वय काय आता? 28. ओके डॉक्टर, आम्हा दोघांच्या वयामध्ये खूप अंतर आहे, त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे? नाही नाही, तुमच्या वयाने काही फरक पडत नाहीये. तुम्ही प्रयत्न करत आहात तर मी एक सजेस्ट करू का तुम्हाला? ओव्ह्युलेशन ट्रॅक करून आपण प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढवू शकतो. म्हणजे ते अशा पद्धतीने काम करतं की मंथली सायकल रुटीन आपली कशी चालू आहे, काय आहे, कितपत आहे. वर्षा, वर्षा. हा? काय ग, काय झालं? नाही, काही नाही. मला कळतंय की ताई तुझ्याशी जे काय वागते ते तुला अजिबात पटत नाही. तुला पटतंय? नंदू दादाने आपल्यासाठी इतकं काय काय केलं, पण आज तो संकटात असताना त्याला आधार देणं, त्याला धीर देणं तर लांबच, पण त्याच्याशी साधं बोलताही येत नाहीये रे आपल्याला. नंदू, जशी तुला ताईंनी राखी बांधली, तुला ओवाळलं, तसं मला पण माझ्या दादाला ओवाळायचं होतं, त्याला राखी बांधायची होती. हे का कळत नाहीये त्यांना? आयुष्यात ज्यांनी माझं वेगवेगळ्या परिस्थितीत रक्षण केलं, आज तो संकटात असताना मला त्याच्याशी बोलूही देत नाहीये. हे पटतंय तुला नंदू? नाही, मलाही पटत नाही. पण मी तुला म्हणालो ना, तू कर ना घरी फोन. मी करू का आता? मुद्दा तो नाहीच आहे. मला फोन करण्यापासून थांबवलं का जातंय? नंदू, नंदू, मी नाहीये खुश या घरात. वर्षा, मी आहे ना तुझ्यासोबत. फक्त तू आणि मी एवढंच कुटुंब आहे का आपलं? फक्त तू आणि मी नाही ना राहत या घरात. हे बघ, मला या घरातल्या सगळ्यांबरोबर आनंदात राहायचंय, एकत्र राहायचंय. मला खूप वाटलं होतं की लग्न झाल्यानंतर आपण दोघं एकत्र असू, तेव्हा गोष्टी बदलतील, आपण सुखाचा संसार करू. पण तो संसार मला करायलाच मिळत नाहीये. तुझी ताई सगळ्या गोष्टींवरती इतकं लक्ष ठेवून असते ना, की घरात स्वयंपाक करायला लागले ना की त्या म्हणतात याच्यात मीठ एवढंच घाल, त्याच्यात तिखट कमी घाल, जास्त घाल, हा मसाला वापर, तो वापरू नको. सगळीकडे लक्ष असतं. घरातली एखादी गोष्ट बदलायची ठरवली ना की त्या म्हणतात की आपल्याकडे हे नाही चालणार, हे कोणाला नाही आवडणार. नंदू, मला वाटलं होतं की तुझ्या आईचा विरोध मोडून काढणं हाच आपल्या समोर सगळ्यात मोठा टास्क असेल. पण तुझी आई एक वेळ बरी वागते रे, पण ताई खूप त्रास देत आहे.
आईंवर उगाच चिडलात तुम्ही. आजी व्हावंसं वाटतंय त्यांनाही, म्हणून असं पटकन अंदाज लावून मोकळ्या झाल्या त्या. आनंदी, आईने अंदाज बांधला त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, पण तिचा कॉन्फिडन्स बघ. मी तिला सांगतोय की डॉक्टरांकडून एकदा कन्फर्मेशन मिळू दे, थांब ना, पण नाही, मला खात्री आहे, मला खात्री आहे. बघतेस ना आता किती उत्साहाने आपण गेलो होतो डॉक्टरांकडे. अपेक्षा भंग झाला, वाईट तर वाटणार असं. पण फक्त आपल्याला वाईट वाटत नाही, हे सगळ्यांना वाईट वाटतंय. पण आपल्याला त्रास होईल म्हणून कोणीही दाखवत नाहीये. खरं तर उगाच वाईट वाटतंय ना. हे कोण वेड्यासारखं रडत बसले खाली. पण आनंदे, एका अर्थाने बरंच झालं, या क्षणी तू प्रेग्नेंट नाहीयेस. की बाय माझे काय बोलताय तुम्ही? हे बघ, तुला माहितीये आज आपण डॉक्टरांकडे चेकअपसाठी जात असताना कित्येक लोकांना मी माझ्याकडे वळून वळून बघताना पाहिलं. त्यांच्या त्या बोचणाऱ्या कुत्सित नजरा. काही लोकांनी मला ओळखलं आणि मग त्यांनी वाटत ते निष्कर्ष काढले असतीलच. ज्या लोकांना मला ओळखता आलं नाही ते सारखे वळून वळून बघत होते की हाच का तो. आनंदी, या वकिलीच्या व्यवसायात इतक्या वर्षात मी फेमस झालो नाही तितका या पोरीने तिच्या खोट्या आरोपांनी मला फेमस केलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये मला नाही वाटत की आपल्या बाळाने जन्म घ्यावा. सध्याची परिस्थिती नाहीये आपली चांगली, पण आई जसं म्हणाल्या तसं हे सगळं ना देव ठरवेल मी आई व्हावं की नाही. हे आपल्या हातात थोडी, हे देवाच्या हातात आहे. पण हे जे काही संकट आलंय ते जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत तरी आपण आपल्या बाळाचा विचार नको करूया. अहो, ही संकट दूर झाली तर दुसरी संकट येतील. आज वाईट काळ आहे पण उद्या चांगला काळ असणार ना आपला. आज दुःख असलं तरी उद्या सुख असणार ना. असं किती दिवस आपण चांगल्या काळाची वाट बघत बसणार आहे. पण ह्या अशा वेळी सुद्धा तू बाळाला जन्म देशील? देईन, कारण मला खात्री आहे चांगला काळ नक्कीच येणार. पण नाही चांगलं झालं आणि मी या प्रकरणात अडकलो तर? शिपाय म्हणजे तुम्ही असं का बोलताय? हे बघा, असं काही होणार नाही. मला माहिती आहे तुम्ही काही केलं नाही. सत्य कधी ना कधी लोकांसमोर येणारच आहे ना. सत्याचा विजय नेहमी होतो. असं नका विचार करू तुम्ही. तुम्ही कशातच नाही अडकणार. आपण पडूयात ना बाहेर. वेडा आहे मी. काय? किती स्ट्रॉंग आहेस. माझी बायको इतकी स्ट्रॉंग, ती सतत माझ्यासोबत उभी असताना मी का घाबरतो? ठीक आहे, आपण आपल्या बाळाचा विचार थांबवायचा नाही. पण हा, आता इतर कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही. आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. खास करून तू कुठल्याही या नको त्या गोष्टींचा विचार नाही करायचा. डोकं शांत ठेवायचं. रात्री वेळेत झोपायचं. जागरण करायची. नंदू, एव्हाना तुम्हाला कळलं असेलच ना काय घडतंय ते. म्हणजे माझ्यावर काही आरोप केले गेलेले आहेत हे तुम्हाला समजलंय ना? हो, पण दादा आमच्या दोघांचाही तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. नंदू, मला माहिती आहे तुझा विश्वास आहे, पण ऐक ना, तुम्ही हे आता जे कॉन्टॅक्ट करत नाही आहात त्याच्या मागे काही ते कारण तर नाही? अहो नाही नाही, अहो नाही नाही, तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आमचा. पण कसं आहे, माझ्याही घरी थोडी गडबड सुरू आहे ना, म्हणून तिला फोन उचलता येत नाही. आता बोलू शकतो? हा बोला ना. हा, मग वर्षाला उठव, मला बोलायचं तिच्याशी. आत्ता? हो आत्ताच उठव तिला. तिला सांग माझा फोन आहे, उठेल ती. तुमचं बरोबर आहे दादा, पण कसं आहे ना की ती दिवसभर काम करते, थकते. आता गाढ झोपली. मी तिला उद्या सकाळी करायला सांगतो फोन. नंदू, नाही नाही, मी करायला सांगतो ना सकाळी फोन. हा चला, ठेवतो मी फोन. हा दादा, गुड नाईट. काय झालं? नाही काही नाही. नंदू असं म्हणत होता, अगं ते त्यांची काहीतरी ह्या 2-4 दिवसांमध्ये त्यांची खूप धावपळ झाली आणि वर्षा बऱ्याच कामात गर्क होती. मग आता थकली आहे, झोपली आहे. तर तो उद्या सकाळी फोन करायला लावेल तिला. आता काळजी मिटली? करेल ना फोन तो. करेल करेल, नक्की करेल. आता जाऊन झोपशील? चल जा, झोप बरं. ये, उठ. चल. उठ उठ, ये.
बाबा तुम्ही पण झोपा. आय एम सॉरी वर्षा. हे बघ, मला माहितीये की तू दिवसभर काम करून खूप थकतेस, तुला आरामाची गरज आहे, पण सॉरी, आज मी तुला लवकर उठवतोय. वर्षा, वर्षा उठ. वर्षा उठ. बापरे, काय झालं? खूप उशीर झाला का मला उठायला? नंदू, तू लवकर का उठवलं नाहीस मला? अरे तू काय असा? हे बघ, तू आधी रिलॅक्स हो. तुला उठायला अजिबात उशीर वगैरे झालेला नाहीये. हो हो. मग कशाला उठवलं? झोपू दे जरा. अगं असं काय करते? उठ उठ ना, आपल्याला जायचंय. उठ ना. काय नंदू, एवढं सकाळी सकाळी कुठे जायचं? आणि तू काय एवढा तयार झालाय? झोपू दे मला. कारण की आपल्याला तुझ्या घरी जायचंय, राघव दादा आणि आनंदी वहिनींना भेटायला. मला मी लवकर उठून तयार झाले असते. काय नंदू तू पण ना, असं काय करतोस? मी नाही, नको. नको नंदू. का? रसिका ताईंना नाही आवडणार. त्यांना काय सांगायचं आपण? आणि मी खोटं बोलून नाही जाणार आहे. अगं पण आपण खोटं सांगायचंच नाहीये काही. मग काय सांगणार आहेस त्यांना? ते बघू ना काय सांगायचं ते. पण हे बघ, तू आधी आवरायला घे. हा, आपल्याला जायचं एवढं नक्की. नाही नंदू, नको. अरे हे बघ, तू जर रसिकाताईंसमोर काही बोलू शकला नाहीस ना, तर त्यांना असं वाटेल की हे सगळं करायला मी तुला भाग पाडतेय, मी हट्ट करते दादाकडे जायचा. त्यापेक्षा नकोच. अगं काय नको? हे बघ, ताईशी जे काय बोलायचं असेल ना ते मी बोलेन. अरे पण तिला जे काय सांगायचं ते मी सांगेन. आपल्याला दादा वहिनींना भेटायला जायचं एवढं नक्की आहे, कळलं? उठ 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 उठ. तू आधी आवर. तू हे मी आवरतो, तू आधी आवर. पटकन आवर, आपल्याला निघायचंय. आपण जातोय खरं तर दादाकडे, पण रसिकाताई चिडणार आहेत आणि घरात पुन्हा खूप वाद होणार आहेत. जर का तू आईला आमच्या विरुद्ध भडकवलं नाहीस तर आम्ही तिघेही सुखात राहू. जर तू इथे ठाण मांडून बसली नाहीस तर, कळलं? हो, असं नका बोलू ताईंशी. ए, तुला माझा खूप आदर आहे असं उगाच दाखवायला जाऊ नकोस. तुझ्यामुळेच बोलतोय हा सगळं. आणि नंदू, हो, आहे मला माझ्या आईची काळजी. कारण तू आताच तुझ्या बायकोच्या नादाला लागून असं वागतोय. पुढे जाऊन काय वागशील आमच्याशी? अरे थांबा रे. हे बघ नंदू, हिच्या भावाने पराक्रम केला म्हणून आपल्यात वाद कशाला? बघ नंदू, तू फक्त राघवला भेटायला जातोस तर किती वाद होत आहेत. मी राघव दादांना भेटायला चाललोय म्हणून आपल्यात वाद होत नाहीयेत, तर ताई अडून बसले ना म्हणून वाद होत आहेत. ताई, मी तुझं काही एक ऐकणार नाही. आम्ही जातोय. चल ग. थांब नंदू, आता जर तुम्ही घराबाहेर पडलात तर परत घरात यायचं नाही. अगं रसिका, काय बोलतेस तू हे? आता जर या दोघांनी घराबाहेर पाऊल ठेवलं ना तर परत घरात यायचं नाही. आता ती पोलीस कंप्लेंट करणार, त्याच्यावर कारवाई होणार. या सगळ्या बाबतीत ती खूप पुढे निघून गेलेली आहे. आता आपल्याला जे काही कळायचं आहे ना ते सगळं काही कोर्टात कळणार आहे. तिला विचारून आता काहीच हाती लागणार नाहीये. दादा, वर्षा, फोन पण नाही उचलत. किती फोन केले वर्षा तुला? हे, तू रडू नको, हे सगळं व्यवस्थित होईल. दादा तू कसं आहेस? मी बरं आहे. वर्षाताई, अहो काळजी नका करू, सगळं ठीक होईल. तुमचाच फोन आला नाही ना तर आम्हाला सगळ्यांना काळजी वाटत होती तुमची. तू शांत हो. असं काय झालंय नंदू? ताई, मी तुझं काही एक ऐकणार नाही. आम्ही जातोय. चल ग. थांब नंदू, आता जर तुम्ही घराबाहेर पडलात तर परत घरात यायचं नाही. नंदू, आपण नको जाऊया माझ्या घरी.
उगाच त्यामुळे आपल्या घरात वाद होत आहेत. वर्षा, आपण तुझ्या घरी जातोय. नंदू, ताई, आता तुझ्या धमक्यांना मी घाबरणार नाही. तुला जर का असं वाटत असेल ना की मी या घरात येऊ नये तर नाही येणार. तुला जे काय करायचं ते कर. नंदू, तू हिच्या भावासाठी स्वतःचं घर सोडायला तयार झालास. आमच्याशी नातं तोडतोयस. आमचं लग्न झाल्यापासून तू फक्त आम्हाला त्रासच देत आलीस ताई. हिच्या भावानी राघव दादांनी अशा वेळी आम्हाला मदत केली ज्यावेळी आमच्या सोबत कोणीही नव्हतं. आणि ताई, मी माणसं तोडत नाहीये. तुझ्यामुळे हे घर तुटतंय. चल ग. नंदू, नंदू थांब रे, थांब ना. आई, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. मी जे काय बोललो ते ताईला बोललो. आम्ही आलोच, वर्षाच्या घरी जाऊन आलोच. हो, जा तिच्या घरी. आणि तिला सोडून तू परत घरी ये. आई, या मुलीमुळे जर माझ्या मुलांमध्ये भांडणं होत असतील तर ही मुलगी माझ्या घरात नकोच आहे. जा, सोडून ये तिला. ठीक आहे. चहा करू का? नाही, नको. गोडाचा शिरा. राघव आला. शिबाई, कंटाळा आलाय पण टीव्ही पण बघावंसं नाही वाटत हल्ली. आई, तुला टीव्ही बघायचा आहे ना, मग बघ. टीव्हीवर का सतत तीच बातमी दाखवणार नाहीयेत. लावते, टीव्ही लावते. पुरुषांची मानसिकता कधी बदलणार? परस्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी बदलणार? स्त्रियांवर होणारे अत्याचार. काही बोलतात, काही वाटत सुद्धा नाही या पत्रकारांना. नकोच, मला नको. मला टीव्ही मी. आई, काय करतेस तू? नाही बघायच्यात मला या बातम्या. खोट्या बातम्या त्या. त्यात माझं ना बीपी वाढतं. जावई बापू, नको. नकोच, टीव्हीच नको घरामध्ये मला माझ्या. अगं, पण केबल काढून टाकल्याने ते बातम्या द्यायचं थांबणार आहेत का? नको थांबू दे, पण माझ्या घरातल्या टीव्हीवर नको ह्या बातम्या. अक्कला नाही त्यांना. अरे खरी जावई माणूस आहे, बरं वाटतं का रे असं असं काहीतरी बोलतात ते. अहो, नाही नाही, अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझा दादांवरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही खरंच काळजी करू नका. अहो, लोकांना काय हो, त्यांना काही बोलू देत ना. पण कसं आहे, आपल्या माणसाचा आपल्या माणसावरती विश्वास आहे ना, मग झालं तर. आणि तसंही ह्या आरोपांचा माझ्यावरती कुठलाच परिणाम होणार नाही. माझं मत तेच असणार आहे. माझा दादांवरती पूर्ण विश्वास आहे. दादांनी असं काही केलेलं नाहीये. नंदू, थँक्यू. अहो दादा, थँक्यू काय, तुमचा चांगुलपण आहे. आमचा खरंच तुमच्यावरती विश्वास आहे पूर्ण. जावई बापू सोड. नाही सोडणार. जावई बापू सोडा हो. सासूबाई नाही सोडणार. ऐका माझं, सोड. नाही ऐकणार मी. नाही काय काय काय, थांबा थांबा. काय चाललंय काय आनंदू? आई, यांना सांग ना सासूबाईंना की मी इथे झोपतो म्हणून. नाही नाही नाही, जावई बापू, तुमचं नवीन लग्न झालंय की नाही, तुम्हाला प्रायव्हसीची गरज आहे की नाही. मला नातू कसा मिळायचा? तुम्ही दोघं जण माझ्या बेडरूम मध्ये झोपा, मी इथे झोपते. नाही, बरोबर आहे सुलक्षणा तुझं. तू असं इथं वर झोप, मी इथे असं खाली झोपतो. मला फक्त उशी हवी. चालेल चालेल. आनंदी, उशी आण ग. ती मी आणतो, पण मी इथे खाली झोपतो. नाही, मी सांगितलं ना जावई बापू, माझ्या बेडरूम मध्ये झोपा. नाही ना, मग मी काय म्हणतो, वर्षा आपण चिंगीच्या रूम मध्ये झोपूया. चल.
घे बाय माझ्या नाही हो नंदू दादा, तुम्ही दोघं आमच्या खोलीत झोपा, आम्ही झोपू चिंगीच्या खोलीत. नाही नाही, त्याची काही एक गरज नाहीये. वर्षा आणि मी दोघंही हॉलमध्ये झोपतो. नाही, त्यापेक्षा मी असं करतो, मी पाटकरांकडेच जातो. बाबा अहो, आम्ही आलो म्हणून तुम्हाला जायची गरज नाहीये काकांकडे. अगं तसं नाही ग, मागच्या वेळेला सुद्धा मी गेलो होतो त्यांच्याकडे, आणि तसाही आमचा पत्त्यांचा डाव अर्धवटच राहिलाय. हा, तो आज पूर्ण करून टाकतो. आणि राघव आनंदी आहेत की तुमची काळजी घ्यायला, कशाला हे काळजी करता? बिंदास बिंदास राहा. अहो बाबा ऐका ना. अगं मी गेलो. अरे काय हे ना, थांबा थांबा, हे हे काय काय चाललंय तुमचं? हा, तुम्ही सगळेजण मला ही अशी स्पेशल ट्रीटमेंट का देताय? पाहुणी आहे मी या घरची, पाहुणी आहे का? नाही ना, मग काय चाललंय? एक मिनिट मला सांग, तुला खाली झोपल्यावर परत उठता येणार आहे? नाही ग. नाही ना? आणि खाली झोपलीस की पाठ धरेल की नाही तुझी? खूप धरते अगं. हो ना, मग चला निघा, स्वतःच्या खोलीत निघा झोपायला. अगं पण निघ निघ. काय खाली ठेवा बाई, काहीतरी करते. निघ आई निघ. हा दुखायला लागले आता पायाबरोबर. जा. काय नाही नंदू, वर्षा, तुम्ही आमच्या खोलीत जाऊन झोपा. काही गरज नाही दादा. हे बघ, आनंदीला जेमतेम 5-6 तासाची झोप मिळते, तिला ती तरी शांत मिळू दे ना दादा. हा, आणि मला सांग, तुम्ही चिंगीच्या खोलीत कसं काय झोपणार? एवढीशी खोली आहे ती. अहो खाली गादी टाकून झोपू ना. अजिबात ऍडजस्ट होणार नाही. तुम्ही जा, तुमच्या खोलीत जा. जा. बर ठीक आहे, पण तुमची अंथरुण? हा, मी नवीन आहे ना या घरात, मला काहीच माहित नाही घरातलं. मी बघते, माझं घेते मी. जा जा. ठीक आहे, गुड नाईट. गुड नाईट. जा, निघा आनंदी. याचं काय करायचं ते मला अजून समजत नाही. उचला. हा, एवढं काही जड नाही. वर्षते तुझं काय? पाणी आत नेऊन ठेवायचं, पाणी मीच आणणार. तुमच्यासाठी आत नेऊन ठेव. गो. गुड नाईट. काय हिंगू काय? उचला आणि बाजूला ठेवा. हो, अगदी अगदी. 2 जण, नवरा बायको. ऐका ना, मोबाईल कसा आहे तुमचा? कसं आहे म्हणजे? म्हणजे सिरियल लागतात का त्याच्यावर? आता घरामध्ये टीव्ही असताना मोबाईलवरती कशाला बघायचे सिरियल? तुम्हाला काय करायचंय? मला द्या, मी बघते. मला नाही बघायचंय टीव्ही. टीव्हीत मोबाईलवर बरं पडतं ना. बसू का? हो बसू. लॉक उघडून द्या ना. बरं, पोचतो जाऊ मी. हो हो. ऐका ना, आता नाश्ता केलाय तुम्ही दोघांनी, पण तरी भूक लागली तर काही बांधून देऊ का डब्यात? आनंदी, भूक लागली तर आम्ही बाहेर काहीतरी खाऊ. एवढा मोठा आरोप तुमच्या कलिगने तुमच्यावर केलाय, त्यावर हे बघा, त्या बाई संपूर्ण खोटं बोलत आहेत. मिस्टर कर्णिक, कोणतीही बाई उगाच असे आरोप का करेल? तुमचे आणि त्यांचे काही वाद होते का? या मिस योजना या आमच्या ऑफिसमध्ये गेल्या महिन्यातच जॉईन झालेल्या आहेत. माझी आणि त्यांची काही फारशी ओळख कधीच नव्हती, आणि आमच्यात कधी कुठलाच वाद नव्हता. नाहीये. मग तरी त्यांनी तुमच्यावर एवढे गंभीर आरोप का केले? कामासंदर्भात काही गोष्टी पटत नव्हत्या का? हे बघा, मिस योजना या उत्तम काम करत होत्या. माझी त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नव्हती, आणि त्यांनाही माझ्याबद्दल काही तक्रार होती असं त्यांनी कधीच बोलून दाखवलेलं नव्हतं. बाकी आता ते हे आरोप का करत आहेत मला स्वतःलाच माहित नाही. त्या म्हणतात तुम्ही त्यांचे सिनियर आहात, तर त्या तुमच्या विरुद्ध तक्रार कशा करतील ना? या प्रकरणानंतर तुम्हाला कामावरून काढून टाकले का? नाही, मी स्वतः नोकरी सोडलेली आहे. म्हणजे तुम्ही जिथे काम करता तिथले तुमचे कलिग्सच तुमच्या सोबत नाहीयेत? म्हणजे त्यांनाही असं वाटतं का की तुम्ही योजना यांच्यावर हात टाकला? नाही, एक मिनिट. हे बघा, मी नोकरी सोडली, मी राजीनामा दिला, याच्या मागे एकच कारण आहे की या प्रकरणामुळे माझ्या फर्मला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. बाकी आणि माझ्या कलिग्सना माझ्यावर विश्वास नाहीये. त्यांना विश्वास असो किंवा नसो, पण मला माहिती आहे की या मिस योजना जे काही बोलतायत तसं मी काही केलेलं नाहीये. म्हणजे मिस योजना जे बोलतायत त्यात काहीच तथ्य नाहीये, त्या उगाच आरोप करतात कारण नसताना. ते तुम्हाला तरी पटतंय का मिस्टर कर्णिक? हे बघा, त्यांनी केलेल्या आरोपामागे काहीच कारण नाही असं मी अजिबात म्हणत नाही, पण ते कारण काय आहे हे मला स्वतःला माहित नाहीये. आणि मिस योजना ह्यांचं जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट अगदी तुम्ही ठामपणे सर्व लोकांपर्यंत मांडत आहात, जे की चुकीचं असू शकतं, आणि ते चुकीचंच आहे. बरं, मी तुम्हाला विचारतो, मला सांगा, तुमच्याकडे असा काही ठोस पुरावा आहे का हे सिद्ध करणारा की मीच गुन्हेगार आहे?
हे बघा मिस्टर कर्णिक, तुम्ही वकील आहात म्हणून अशी कायद्याची भाषा वापरून उत्तरं टाळू नाही शकत. मी उत्तर टाळत नाहीये. मला फक्त तुम्हाला ही आठवण करून द्यायची की तुम्ही पत्रकार आहात. तुम्ही दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही एकच बाजू समजून घेतलेली आहे. मिस योजना जे काही बोललेले आहेत ते तुम्ही खरं मानलेलं आहे आणि आता ते लोकांना तुम्ही दाखवत आहात. पण माझी बाजू काय आहे हे कधी कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का? मी माझी बाजू आतापर्यंत मांडलेली नाहीये, पण गरज पडल्यानंतर मी माझी बाजू नक्कीच मांडेन.